सौ जयश्री ठाकूर, आपले PI लक्ष्मणजी केंद्रे साहेब, उपजिल्हा अधीक्षक रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर टाकसाळे, थोड़ा बाजूला, माझी पत्नी, सर्व पत्रकार, भीमाई व्याख्यानमाला संयोजन समितीचे सर्व सदस्य, विविध संघटनांचे सर्व सदस्य. मी 5 मिनिटं करतो कारण आपल्याला पुढे जायचे. 13 वर्षाचा हा प्रदीर्घ प्रवास आहे. माझे मित्र महिनोद्दीन आहेत, मेघदे आहेत. आणि आता मुखेड भाषांना मी 13 वर्षात वेद पाठक सर भरपूर विषयावर मेजवानी द्यायचा प्रयत्न केला. या भागातली पोटाची भूक संपली. आता खाऊ घालणारी खूप आहे, विचारांची भूक अजून जागृत आहे म्हणून व्याख्यानमाला चालतात. आणि अशा व्याख्यानमाला हे पोषण करतात. पालन पोषण मध्ये पालन म्हणजे आहार आणि पोषण म्हणजे वैचारिक आहार. यापैकी बरेच जण अध्यक्ष होते. मागे शिवाजीराव जाधव साहेब आहेत. खूप आता अनेकांचं कोणाचं नाव घेतलं तर मी आय रिअली रिग्रेट, क्षमा मागतो कोणी राहील. बदने सरांनी, शिवाजीराव, दादाराव, जोगदंड सर, डुमने सर, रुडगे मॅडम इतके मोठे सदस्य. ही भीमाई व्याख्यानमाला सर 11/11/11 चालू केली की ज्या दिवशी माझा 50वा वाढदिवस होता. 11/11/11 आणि सगळेच म्हणत होते की तुम्हाला आता 50 झाले. मी म्हणलो माझा एकट्याचा वाढदिवस करू नका, आपण काहीतरी व्याख्यानमाला सुरू करू. आणि मग आम्ही व्याख्यानमाला केली. नंतर वडील गेले, मग त्यांच्या नावानं पुरस्कार आपण प्रदान करतोय. या पुरस्कारामध्ये अनेक महाराष्ट्रातले दिग्गज वक्ते आले. आणि महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यामध्ये मुखेडमध्ये जे निरपेक्ष भावनेनं प्रेरित होऊन झपाटलेली वादळ असतात त्यांचा आपण पुरस्कारानं सन्मान करतो. त्यातलं एक झपाटलेलं वादळ म्हणजे दिलीप ठाकूर. मी, दिलीप, श्रावण, आपण नरसिंग कोरे, आमच्या शाळेत आम्ही विद्यानिकेतनला शिकलो आणि आमच्या शाळेत आमच्या शिक्षकांनी ठोसून भरलंय. जो पेटतो तो विद्यार्थी, जो पेटवितो तो शिक्षक. आणि ही पेटविण्याची गोष्ट आहे. दिलीपचे अनेक उपक्रम त्याच्या मानपत्रात येतील, त्याबद्दल मी बोलत नाही. उपक्रम नसला की त्याला झोप येत नाही. त्याच्यातून ऊर्जा, उपासना, उत्साह या सगळ्या गोष्टी. आणि त्याच्या मागे सावित्रीबाईसारखी असणारी त्याची धर्मपत्नी. या सगळ्यामुळे हे व्याख्यानमाला चालतात. ताणतणावाचं, आता आज सर ताणतणावावर बोलणार आहे. तणाव नाही असं सर भारतात एकही माणूस नाही. छोट्या लेकरापासून राष्ट्रपतीपर्यंत तणाव आहे. केंद्रे साहेबाला सगळं माहित आहे. आमच्या डॉक्टरांचा तर तणाव एवढा आहे की माझं तर असं आहे की तणाव से दोस्ती हो गई है किस कदर, तणाव होता है तणाव नहीं होने पर. तणाव जर नाही आला तर त्याचं टेन्शन येते मला. 37 वर्षात 74 वर्षाचं डे नाईट काम झालंय. पण ह्या व्याख्यानमाला तुमच्यासमोर विचाराच्या रूपानं आम्ही ठेवण्याचा प्रयत्न करतो. वेद पाठक सर पेरण्याचा खूप प्रयत्न केलाय. सगळंच बेरलं नाही, सगळंच उगवलं नाही. पण हा ज्ञान यज्ञ, अखंड यज्ञ याच्या आमचा व्याख्यानमालेमार्फत चालू असतो. या कार्यात माझी पत्नी, आमचं सगळं कुटुंब, आता आमची मुलगा, आमचे बंधू, सुनबाई सगळेच आलेत आता. तर हे सगळी पिढी आता वैचारिक पिढी पुढे जावं असा आमचा प्रयत्न आहे. व्याख्यानमाला घडवून आणणं भयंकर अवघड गोष्ट आहे. नाकी 9 येतात माणसं बोलवता. कालांतरानं वक्त्यासोबत श्रोत्यालाही मानधन द्यावं लागतं काय अशी भीती वाटायला लागली. आणि विचार कसा पेरावा कधी कधी मी गांगारून जातो. पण हे व्याख्यान हे सगळं करण्यासाठी हे इथलं ग्राउंड आमचे मस्कले साहेब आहेत, स्वप्न जे आहे, नगरपालिकेचे शेणगे 4 दिवसापासून मेहनत घेत आहेत. सुप्रभात मित्रमंडळ आहे, संयोजन समिती आहे, वैद्यकीय संस्था आहे, पत्रकार संघ आहे. मी पत्रकार संघांना आता एकाचं नाव न घेता विशेष धन्यवाद देतो की निरपेक्ष भावनेने इथल्या पत्रकारांनी माझं सर्पदंशाचं वर्क पुढे नेलंय. सगळं भीमा इलाक्याने भरभरून प्रतिसाद दिलाय. त्या सर्व पत्रकारांना मी धन्यवाद देतो.
आणि पुन्हा म्हणजे वेदपाठक सर नुसते प्राध्यापक नाही, ते कीर्तनकार पण आहेत. सर मी सगळ्यांना आवाहन करतो की बाबा आमच्या विचार दिंडीचे तुम्ही पायीक व्हा. जुलैमध्ये आपण सगळेच, मीही जातो आजकाल दिंडीला, आमची सगळी कंपनी घेऊन जातो, पुंडे हॉस्पिटलचे कर्मचारी. ह्या विचार दिंडीचे आपण वारकरी होऊयात. मी काही पेरता येते का याचा जरूर प्रयत्न करूयात. तुम्हा सगळ्यांचं कोणाचं नामनिर्देश राहिला असेल तर पहिल्यांदाच मी माफी व्यक्त करतो आणि आपण सर्व आलात याबद्दल ऋण व्यक्त करतो आणि थांबतो.